नमस्कार. बाग बगीचा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत. हे जे सुंदर फुलं दिसत आहेत ना तुम्हाला, हे आहेत रेनलिलीचे आणि हे मागच्या वर्षीचे माझ्याच बागेतले आहेत. तर आजचा आपला व्हिडिओ आहे रेनलिलीविषयी. रेनलिलीची रिपोर्टिंग कशी करायची आणि मार्चमध्ये रेनलिलीची रिपोर्टिंग करणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे आज. तर आपल्याकडं बऱ्याच जणांकडे असतीच बघा रेनलिली. अगदी सहज सगळीकडे आढळून येणारी पांढरी रेनलिली आणि पिवळी तर सगळीकडे असते. तर माझ्याकडे त्याच्याबरोबर अनेक कलर आहेत. इतर जवळजवळ 9 ते 10 कलर माझ्याकडे रेनलिलीमधले आहेत. तर आता हे रोपं बघा अशी खराब झालेली आहेत. टोकं त्याचे अशी जळायला सुरुवात झालेली पानांची आणि आता उन्हाळ्यात तर अजून खराब होईल. तर मार्च महिन्यामध्ये जर तुम्ही रेनलिलीची रिपोर्टिंग केली ना, त्याला कुंडीतनं बाहेर काढायचं, मग त्याच्या मुळ्या काढायच्या, पानं कापून टाकायची आणि त्याला नव्या मातीमध्ये लावायचं परत, किंवा जुनी जरी माती असेल त्यात खतं मिक्स करायची आणि लावायची. तर तुम्हाला त्याचे खूप चांगले रिझल्ट मिळतात. अगदी भरपूर फुलं येतात. आता तुम्ही बघू शकता हे झाड आपण कुंडीच्या बाहेर काढलं, मुळ्यांनी गच्च भरलेलं आहे, म्हणजे रूट बाउंड झालेलं आहे. मग आता त्याला वाढायला जागाच राहिलेली नाही ना. आणि कंद बघू शकता तुम्ही. आता बघाल आपण सगळे सेपरेट करणार आहोत ते कंद, तर एवढे कंद वाढलेले आहेत त्याचे. तर मोठ्या कंदांबरोबरच छोटे कंद पण आहेत. रेनलिलीचं एक वैशिष्ट्य आहे की त्याचे कंद जमिनीमध्ये आपोआप वाढतात. त्याचं प्रपोगेशनची काही वेगळी पद्धत नाही आहे. त्याच्या कंदापासूनच ते झाड लावायला लागतं आणि ते कंदाला कंद कंदाला कंद असं वाढत चालतं. तुम्ही एक जरी कंद लावलं ना, तर 2 वर्षामध्ये तुमची कुंडी भरून जाईल. एवढे कंद त्याचे फास्ट वाढतात. त्यात आपण त्याच्या मुळ्या कट करून टाकायच्या, मग त्याचे पानं काढून टाकायचे सगळे. आणि पाहिजे तर तुम्ही हे 2-3 दिवस कंद सेपरेट करून ठेवू शकता सावलीमध्ये, किंवा अगदी 8 दिवस 15 दिवस पण ठेवू शकता. पण आता आपण इथे मी आज लगेच रिपोर्टिंग करणार आहे त्याची, कारण की ऑलरेडी मार्चचे आता अर्धा मार्च महिना तर संपलेला आहे. त्यामुळे आता काही मी याला ठेवणार नाही आहे. तर बघा हे किती कंद आहेत. मला वाटतं ही गुलाबी कलरची, राणी गुलाबी कलरची लिली आहे. रेनलिलीमध्ये बघा सिंगल पेटल पण येते आणि डबल पेटल येते. एवढे सुंदर कलर येतात ना. तर वेस्ट बेंगॉलचे बरेच सेलर आहेत बरं का, त्यांच्याकडं खूप छान रेनलिलीचे कंद असतात. मी ऑनलाईन मागच्या वर्षी बरेच कंद घेतलेले आहेत. 2 वर्षापूर्वी पण घेतले आणि परत मागच्या वर्षी पण वेगवेगळे कलर मी आता त्याचं कलेक्शन करते आहे. आता आपण कंद सेपरेट करून झाले. आता आपण माती करू. तर याला अगदी भुसभुशीत माती लागते. पाणी कुंडीमध्ये थांबलं नाही पाहिजे. तर आता ही जी माती आहे ना, ही 40% माती आणि त्यातच 20% वाळू आहे माझी. आणि जेवढी माती 40% तेवढंच खत घातलेलं आहे मी त्यात. त्याला आता खत भरपूर घालायचं आणि ही निंबोळी पेंड आहे थोडीशी. आणि तुमच्याकडची माती जर खूपच चिकन अशी माती असेल ना, तर तुम्ही वाळू थोडी जास्त घाला, किंवा मग 10% घातली तरी चालते तुमची जर माती फार चिकट नसेल तर. पण जास्त चिकट माती असेल तर 20% वाळू तुम्ही नक्की घाला. सगळे जे कंदवर्गीय फुलझाडं आहेत ना, त्यांना भरपूर खत असलेली आणि पाण्याचा योग्य निचरा होणारीच माती पाहिजे. म्हणजे वाळू कंपल्सरी त्याच्यामध्ये तुम्हाला घालायची आहे. वाळू घाला, भाताचं तूस घाला, पण घालायची आहे. आता माझ्या मातीमध्ये बघू शकता तुम्ही, वाळू इतकी स्पष्ट दिसते आहे. तर अशी अगदी भुसभुशीत माती तयार करून घ्यायची, भरपूर खत असलेली. त्याला नंतर परत खतं घालायची गरज नाही आहे. रेनलिलीला अजिबात परत परत खतं घालायला लागत नाही. पावसाचं वातावरण झालं की ती फुलायला सुरुवात होती. तर आता हे जे खाली जे होल आहेत त्याच्यावर आपण खापराचे तुकडे ठेवा किंवा बिटाचे तुकडे ठेवा. तळाला पण त्याचा एक थर द्यायचा आणि वरती मी आता नेहमीप्रमाणे पालापाचोळा टाकते. तुम्ही माझे व्हिडिओ नेहमी बघत असाल तर तुम्हाला माहिती आहे, मी कुठलीही कुंडी डायरेक्ट माती टाकत नाही. अगोदर पालापाचोळ्याचा भरपूर ते पण थर देते. त्याचा फायदा एक तर असा होतो की पालापाचोळा खाली असला म्हणजे मग आपल्या झाडाला खालनं हवा लागते मुळ्यांना, मग त्याची वाढ चांगली होते. शिवाय काही दिवसांनी ह्या पालापाचोळ्याचं खत होतं आणि वजनाला कुंडी हलकी होते आपली. कुंडीचं फार वजन होत नाही. अशा प्रकारे चांगली दाबून माती भरून घ्यायची आहे आपल्याला. अगदी वरपर्यंत माती भरून घेऊ आणि मग त्याच्यामध्ये आपण कंद लावणार आहोत. तर आता तुम्ही हे कंद सेपरेट करून पण लावू शकता. आता मातीवर मी थोडंसं इथे गांडूळ खत घातलं आहे. सुरुवातीला मी शेणखत घेतलं होतं, माझ्याकडे दोन्ही पण असतं. आणि त्याच्यावर आता सेपरेट सेपरेट एक एक कंद आपण लावणार आहोत. तर तुम्ही आता जवळजवळ 2 ते 3 कुंड्या पण याच्या होऊ शकतात. पण माझ्याकडे आता खूप आहेत रेनलिली, त्यामुळे माझ्या एवढ्या कुंड्या ठेवायला पण जागा नाही. त्यामुळे मी यातच जरा अंतरावर हे सगळे कंद लावून घेणार आहे. त्याला जागा अंतर ठेवलं म्हणजे त्या कंदांना वाढायला जागा मिळेल. काही कंद तर खूप छोटे आहेत, तर ते पण चांगले वाढतील. आणि पुढच्या वर्षी मात्र मला त्याच्या 2 कुंड्या तर नक्कीच कराव्या लागतील. अशा प्रकारे सगळे कंद लावून घ्यायचे. मग त्याच्यावर आपल्याला परत माती टाकायची.
मातीचा व्यवस्थित लेअर द्यायचा, ते पण मग कंद थोडेसे जागा त्याची दाबून घ्यायचे ते व्यवस्थित. कुठलेही कंद आपण जेव्हा लावतो ना, तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची, ते पूर्णपणे मातीमध्ये कंद घालायचे नाही, त्याचा क्राऊन पोर्शन उघडा राहायला पाहिजे. आत्ता तुम्हाला दिसते ही माती मी भरपूर वापरली, पण ही माती पाणी घातल्यानंतर आणि उद्यापर्यंत ही माती खाली बसणार आहे. कारण की मी परत त्या कुंड्या आता उचलून ठेवणार, परत उचलणार ना, ती माती खाली जाते. तर संपूर्णपणे मातीमध्ये कधीच झाड आपलं दाबायचं नाही, पूर्ण कंद थोडेसे असे ओपन ठेवायचे. आणि आत्ता मार्च महिन्यामध्ये तुम्ही जरूर त्याची रिपोर्टिंग करून घ्या. म्हणजे काय होईल, आता पावसाचे दिवस येणार आहे, खूप वेळा अवकाळी पण पाऊस येतो बघा, तर त्यावेळेससुद्धा आपले कंद फुलं देतात आपल्याला ही रेन लिलीची झाडं. तर त्याच्यासाठी पटापट रिपोर्टिंग करून घ्या तुम्ही सगळेजण. आता अशा प्रकारे बघा, मी बऱ्याचशा कुंड्यांची रिपोर्टिंग करून घेतलेली आहे. काही माझ्या अजून शिल्लक पण आहेत रिपोर्टिंग करायचे, त्यांची पण मी करून घेईल. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉनवर पण क्लिक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.